पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेले डोंबिवलीचे हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। हल्ल्याची बातमी कळताच हेमंत जोशींच्या मित्रांनी त्यांना संपर्क करण्याचा वारंवार करण्याचा प्रयत्न केला। त्यांचे स्टेटस पाहिले, मोबाईलवर तुम्ही सुखरूप आहात का असे मेसेज पाठवले, मात्र मेसेज पोहोचले नाही, संपर्क झाला नाही, कॉल लागले नाही, कारण मुलाची 10वीची परीक्षा संपली होती। हेमंत जोशी काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचा अशा प्रकारे या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। कुणाला माहित होतं की मुलाची परीक्षा संपली आणि त्यांचं हे पर्यटन त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं पर्यटन बनणार आहे। स्टेटस पाहिलं मी, तर स्टेटसमध्ये त्याचे काश्मीरचे फोटो होते, म्हणजे प्लेनची ट्रॅव्हलचं, तिथे पहलगाममध्ये ज्या हॉटेलमध्ये होते तिथे त्यांचा ग्रुप फोटो होता। ते स्टेटसवर पाहिलं आणि ते स्टेटसमध्ये ते लिहिलं होतं की इन पहलगाम। तर अजून झालं तर मी लगेच त्याला मेसेज टाकलं व्हॉट्सअपवर की आर यू सेफ, तर ते मेसेज डिलिव्हर झालंच नाही। फोन लावला तर फोन पण रिंग गेलं नाही। आणि मग नंतर मला शेजारीने सांगितलं की असं असं झालं आहे, असंच आहे, आणि मग टोटली शॉक्ड। अद्यापही काही जणांचे पर्यटक जे आहेत ते काश्मीरमध्ये अडकलेले आहेत, संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय, त्यांची माहिती अद्यापही मिळत नाहीये। तर आपण एकंदरीत जर बघितलं तर मित्रांचा शेवटचा मेसेज मात्र हेमंत जोशी यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये।